आज देव आपल्याशी बोलणार आहे, कारण तो प्रभू आम्हाला पाहतो. तो जिवंत देव आहे. हालेलुया. तो आमच्या बरोबर राहणारा देव आहे. आमेन. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. थँक यू जीसस. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रभूला म्हणा फक्त प्रभू मला तू पाहिजे. येस बाप्पा. मला तुझी गरज आहे. येस लॉर्ड. प्रभू मी तुझ्यासाठी इथं बसलेलो आहे. येस माझ्या देवा. प्रभू तू आम्हाला वचन दिलेलं आहे. येस लॉर्ड. तुम्ही जिथे कुठे माझ्या नावाने एकत्र या, मी तुमच्यामध्ये आहे. आमेन. प्रभू आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो प्रभू की तू आमच्यामध्ये आहे. येस माझ्या देवा. तू आम्हाला सोडत नाही. धन्यवाद प्रभू. तू आम्हाला कधी टाकत नाही. हालेलुया. धन्यवाद 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 माझ्या देवा. कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू ही तू चाहिए. कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू ही तू चाहिए. तू मेरा पिता, मैं तेरा बेटा, ये रिश्ता काफी है मुझे. तू मेरा पिता, मैं तेरा बेटा, ये रिश्ता काफी है मुझे. येस आमेन. कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू ही तू चाहिए. कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू ही तू चाहिए. बायबलमध्ये दिलंय, परमेश्वरचं वचन सांगतो, तू पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण अंतकरणाने तुझा देव परमेश्वर याच्यावर वृद्धी कर. येस आमेन. आणि जशी स्वतःवर तशी शेजाऱ्यावर वृद्धी कर. आमेन. होय, आपण अनेक गोष्टींमुळे चुकतो, देवावर प्रेम करायला विसरतो, जगाकडे आम्ही नजर लावतो, येस येस. जगाच्या गोष्टी मिळवण्यासाठी धडपड करतो. येस लॉर्ड. पण त्या प्रभूवर प्रेम करायला कमी पडतो. येस प्रभू. येस. त्या प्रभूला शोधायला आम्ही कमी कमी पडतो. पडतो बाप्पा. येस लॉर्ड. बायबल सांगतं की परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोपर्यंत त्याला शोधा. येस. तू जवळ असताच त्याचा धावा करा. येस. पण आम्ही तुला शोधायला कमी कमी पडत आहोत प्रभू. प्रभू आम्हाला तू पाहिजे. येस लॉर्ड. आम्हाला तू पाहिजे. तू पाहिजे प्रभू. जिथं तू आहे येस. तिथं सर्व काही आहे. आमेन. तुझ्यावर प्रेम करायला शिकव. शिकव माझ्या तुला देवा. हाक मारायला शिकव. शिकव प्रभू. तुझ्यावर विश्वास ठेवायला शिकव. शिकव माझ्या तुझ्यामध्ये देवा. जगायला शिकव. येस आमेन. कारण प्रभू आम्ही थकलो. येस माझ्या देवा. आमच्या इच्छेने आम्ही जगायला कमी कमी पडलं प्रभू. आमच्या इच्छाप्रमाणे आम्ही काहीही करू शकत येस नाही. माझ्या देवा. आमच्या इच्छेने काहीच होणार काहीच होणार नाही प्रभू. हे जीवन जगण्यासाठी आम्हाला तुझी गरज आहे. येस येस लॉर्ड. या आयुष्यामध्ये आम्हाला तुझी तुझी गरज आहे. गरज आहे प्रभू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. सोने चांदी से भी कीमती है तू, सोने चांदी से भी कीमती है तू, हीरे मोती से खूबसूरत है तू, हीरे मोती से खूबसूरत है तू. मेरे यीशु, मेरे यीशु, मेरे यीशु, मेरे यीशु. अपने आंसुओं से धो लूं तेरे चरण, अपने आंसुओं से धो दूं तेरे चरण.
अपने बालों से पोंछूं तेरे चरण। यस प्रभु, तेरे चरण, धन्यवाद यीशु, तेरे धन्यवाद चरण, यीशु, धन्यवाद यीशु. तेरे चरण, आम्ही तुझे उपकार मानतो, तेरे आम्ही चरण. तुझी स्तुती करतो प्रभू, आम्ही तुला वंदन करतो प्रभू, आम्ही तुझे उपकार मानतो प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो Yes, प्रभू. प्रभू. सर्व गौरव तुला आहे, Yes. सर्व महिमा तुला आहे, Yes, माझ्या सर्व देवा. प्रशंसा तुला आहे. Yes. धन्यवाद यीशु. धन्यवाद यीशु. प्रभू आता जे काही वचन घेऊ, Yes, बाबा. वचनाद्वारे आम्हाला स्पर्श कर, स्पर्श कर. वचनाद्वारे आम्हाला देवा आशीर्वाद दे. Yes, बाबा. तुझ्या कृपेने ठेव. पवित्र आत्मा तू आम्हाला चालव, आम्हाला शिकव, Yes. आशीर्वादित कर. आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. बोल येशू मसीह की जय. आपला दिवस आपण आज प्रभूला दिलेला आहे Yes. आणि माझा विश्वास आहे की तो प्रभू आम्हाला पाहत आहे. Amen, amen. का विश्वास आहे? बायबल सांगतो नीतिसूत्र 15 अध्यायामध्ये काढू आपण वचन. नीतिसूत्र 15 अध्याय या वचनात असं दिलेलं आहे की परमेश्वराची नजर त्याच्या लेकरांकडे आहे. Amen, amen, amen. प्रेज लॉर्ड. Hallelujah. तो आपल्या लेकरांकडे नजर लावतो. पाहतो, तो आपल्या लेकरांकडे पाहतो. हालेलुया. स्तोत्रसंहिता 15 आहे का बघा बरं. धन्यवाद यीशु. स्तोत्रसंहिता 15 याच्यामध्ये पण नाही. स्तोत्रसंहिता 33 अध्याय काढा. स्तोत्रसंहिता 33 अध्याय. स्तोत्रसंहिता 13 वचन. परमेश्वर स्वर्गातून निहाळतो, मनुष्याच्या सर्व संतानास तो पाहतो. Amen. Praise the Lord. Hallelujah. तो मनुष्याच्या सर्वांना तो पाहतो. किती विश्वास ठेवतात का देव आज माझ्याकडे पाहतो? Yes. हालेलुया. Hallelujah. तुमची इच्छा आहे की देवाने तुम्हाला पाहावं? Yes, yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आपण यासाठी या ठिकाणी एकत्र आलोय, आपल्या देवाने आपल्याला पाहावं. Amen. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं की तो आपल्या वस्तीच्या ठिकाणातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांकडे दृष्टी लावतो. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. सर्वांकडे दृष्टी लावतो. Yes. मग तुम्हाला वाटते की आज तुम्हाला पण पाहत आहे? Yes, yes. हालेलुया. Hallelujah. तो वस्तीच्या ठिकाणातून पृथ्वीवर फक्त नगरवर नाही, Yes. फक्त पुण्यावर नाही, Yes. भारत देशावर नाही, अमेरिकावर नाही, इस्रायलवर नाही, पृथ्वीवर. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पृथ्वीवर पाहतो. काय लिहिले याच्यामध्ये? वाचा कोणीतरी. तो आपल्या वस्तीच्या ठिकाणातून, स्तोत्रसंहिता 33 अध्याय आणि 14 वचन. जोरात त्यांचा आवाज बसलाय. तो आपल्या वस्तीच्या ठिकाणातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांकडे दृष्टी लावतो. तो त्या सर्वांचे हृदय घडवतो. जो त्यांची सर्व कामं ध्यानात आणतो. तो आहे. तो त्यांची सर्व कामं ध्यानात आणतो. तो त्याच्या वस्तीच्या ठिकाणातून आम्हाला सर्वांना पाहतो. पृथ्वीवर वाढलेला आहे. पृथ्वीवर सर्वांच्याकडे दृष्टी लावतो. पृथ्वीवर राहणाऱ्यांकडे काय लावतो? दृष्टी लावतो. दृष्टी लावतो. म्हणून आज जर देवाची नजर आमच्याकडे आहे तर आज आमच्या हृदयामध्ये काय चाललंय, काय नाही चाललं ते सुद्धा तो पाहतो. Amen, amen. ते सुद्धा तो पाहत आहे. म्हणून ज्या हृदयाने आपण प्रभूच्या जवळ येतो त्याच हृदयाने तो प्रभू आम्हाला आशीर्वाद देतो. Amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि म्हणून बायबल सांगतं की आज खूप कमी लोक आहेत देवाला शोधणारे. आज खूप कमी लोक आहेत देवाची भक्ती करणारे. आज कित्येक लोकांना देवाची गरज नाहीये. आज कित्येक लोकांना ते म्हणतात की मी आहे तर सगळं काही आहे. माझ्या शक्तीने, माझ्या बुद्धीने, माझ्या ज्ञानाने मी सर्व काही करू शकतो. मला देवाची गरज नाही. पण 155 मध्ये काय दिलेलं आहे? काढूया वचन. 155 अध्याय या वचनात पाहूया. 155 अध्याय. धन्यवाद येशू. 155 अध्याय आणि 6 वचन. 155 अध्याय आणि 6 वचन वाचलं सर्वांनी? काढलं सर्वांनी? Yes, yes. परमेश्वर सापडेल त्या काळी तुम्ही त्याला शोधा. तो जवळ असता तुम्ही त्याला हाक मारा.
प्रेज लॉर्ड. हालेलुया. काय मारायचंय आम्हाला? हाक मारायचे आहे. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोपर्यंत तुम्ही त्याला शोधा. प्रेज लॉर्ड. आपण इथं प्रभूला शोधत आहोत. येस येस. कोणी आपल्या समस्यांमुळे शोधत आहे, कोणी देवावर प्रेम करत आहे म्हणून शोधत आहे, कोणी आपल्या चिंता निराशा दूर व्हाव्या म्हणून शोधत आहे, देवाने आम्हाला आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळावं म्हणून शोधत आहे, कोणी आम्ही देवाच्या कृपेत असावं, देवाच्या आश्रयामध्ये असावं म्हणून शोधत आहे. कारण देवाने सांगितलं आम्हाला मला शोधा. हालेलुया. जर आम्ही शोधत असलो आणि खरोखर आम्हाला तो सापडलाच नाही, म्हणजे प्रभू जर म्हणत आहे मला शोधा, का म्हणत आहे? मला शोधा. का म्हणत आहे? कारण देवाला आम्हाला सापडायचं आहे, हो की नाही? येस येस. आम्हाला देवाला सापडायचं आहे, म्हणजे देवाची इच्छा आहे की आम्ही देवाला शोधावं. का शोधावं? कारण याच्यामध्ये आमचा विश्वास आहे. आमेन आमेन. याच्यामध्ये आमचा काय आहे? विश्वास आहे. विश्वास आहे. ज्या विश्वासाने आम्ही प्रभूला शोधतो तो आम्हाला सापडतो. आमेन. तो आम्हाला सापडतो. प्रेज लॉर्ड. आज आम्ही शोध मिळवण्याच्या मागे लागलो. आम्हाला जगामध्ये काय पाहिजे? आम्हाला किती चांगलं आरोग्य पाहिजे, आम्हाला किती चांगलं घर पाहिजे, आम्हाला किती चांगल्या गोष्टी सगळ्या वस्तू पाहिजेत, त्याच्या आम्ही मागे लागलो. पण या जीवनामध्ये देवाच्या मागे लागूया, देवाला शोधायला आम्ही सुरुवात करूया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं की परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोपर्यंत त्याला शोधा. आणि बायबलमध्ये दिलंय तो जवळ असतात तुम्ही त्याचा धावा करा. दुष्ट आपले मार्ग अन्याय मनुष्य आपल्या कल्पना सोडून देव ते परमेश्वराकडे परत येऊ, म्हणजे तो त्याच्यावर दया करील. काय करील? तो आमच्यावर दया करील. तो आमच्यावर काय करील? दया करील. आमच्या दुष्ट कल्पना सगळ्या सोडून टाकूया, आमचे दुष्ट मार्ग आम्ही सोडून टाकूया, देवाकडे येऊया, कारण तो आमच्यावर दया करणारा देव आहे. आमेन. जगामध्ये आम्हाला परमेश्वराच्या दयेची गरज आहे. Yes, कशाची yes. गरज आहे? परमेश्वराच्या दयेची. देवाच्या दयेशिवाय आम्ही या जगामध्ये एक क्षण सुद्धा जगू शकत नाही. येस. आमचा प्रत्येक श्वास हा देवामुळे आहे. आमेन आमेन. जर आम्ही स्वतः श्वास घेऊ शकत नाही तर आम्हाला कुठे ठेवावं लागतं? ICU मध्ये. ICU मध्ये. आणि त्याला कितीतरी किंमत मोजावी लागते. येस येस. फुकट आहे का तो श्वास? नाही. कितीतरी किंमत. बापरे, जर तुम्ही जर पाहिलं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तर कधी कधी 30-40 हजार रुपये बिल येतो एक दिवसाचा ICU मधल्या लोकांचा. पण श्वास प्रभूने आपल्याला फुकट दिलेला. आमेन आमेन. ICU मध्ये गेल्यावर त्याची किंमत कळते. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं की आम्ही त्याच्या जवळ येऊया, म्हणजे तो आमच्यावर काय करील? दया करील. दया करील. देवाची इच्छा आहे की आम्ही देवाच्या जवळ यावं. बायबल सांगतं की 10 कुष्ठरोगी होते. किती? 10. किती कुष्ठरोगी? 10 होते. आणि बायबलमध्ये दिले, आपण काढणार आहोत लूक शुभवर्तमान. लूक शुभवर्तमान 17व्या अध्यायामध्ये 10 कुष्ठरोगी होते आणि प्रभू येशूकडे आले आणि प्रभू येशूला म्हणतात की प्रभू आम्हाला बरं कर. काय कर? बरं कर. बरं कर. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की प्रभू येशू म्हटला तुम्ही माझ्याकडे आलात ना, आता तुम्ही बरे होणार आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू काय म्हटला? तुम्ही मला हाक मारली ना, आता मी तुमच्या प्रार्थना ऐकणार आहे, आमेन आमेन. मी तुमची परिस्थिती बदलणार आहे, आमेन मी तुमचं जीवन बदलणार आहे. आमेन. कुष्ठरोगी म्हणजे काय होतं? कुष्ठरोग ज्याला असायचं त्याच्याजवळ कोणीही येत नव्हतं, तो नगरात राहत नव्हता. लूक शुभवर्तमान 17 अध्याय 11 वचन आपण वाचत आहोत. लक्षपूर्वक ऐका. आपल्याकडे आज टीबी जरी झाला त्या व्यक्तीच्या जवळ जात नाही. प्रेज लॉर्ड. टीबी जरी झाला तरी त्या लोकांच्या त्याचा ग्लास वेगळा असतो, त्याचे कपडे वेगळे असतात, त्याच्या वस्तू वेगळ्या असतात, त्याला राहायला पण वेगळे ठेवतात. लास्ट स्टेजचं जर टीबी असेल ना तर अशा व्यक्तीच्या जवळ म्हणतात. हा कुष्ठरोगी पण असाच होता. कुष्ठरोग्यासाठी नियम होता की कुष्ठरोगी लोकांनी नगराच्या बाहेर राहायचं होतं आणि आपले तोंड सुद्धा झाकून घ्यायचं आणि त्यांनी फक्त एवढंच बोलायचं, अशुद्ध अशुद्ध अशुद्ध. कारण त्याच्या बोलण्याच्या द्वारे कोणी त्याच्या जवळ येऊ नये.
कुष्ठरोग दुसऱ्या व्यक्तीला लागायचं. आणि म्हणून कुष्ठरोगी मनुष्य कधीही नगरात राहू शकत नव्हता. आज मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायला आवडेल. आपण सर्व देवाने आपल्याला पूर्ण आरोग्य दिलेलं आहे. आपण सर्वजण एकदम चांगले आहोत. आपल्याला कोणताही त्रास नाहीये, कोणताही आजार नाहीये. आपण देवाला किती स्तुती दिली पाहिजे, आपण देवाची किती भक्ती केली पाहिजे, आपण देवाला किती उंच केलं पाहिजे. आज लोक का दुःखात आहेत, का त्रासात आहेत माहिती तुम्हाला? कारण ती आपल्या निर्माणकर्त्याला ओळखत नाही. एका मनुष्याने एक गोष्ट निर्माण केली, समजा एक वस्तू काहीतरी किंवा हे वही, आणि त्याने विचारलं की हे कोणी बनवली, तर त्यांनी सांगितलं अशा अशा कंपनीने वही बनवलेली आहे. तर तो मनुष्य म्हणतो की ह्या वहीला जर कंपनी बनवू शकतो तर या पृथ्वीला आणि तुला देव नाही बनवू शकत? तुला कोणीतरी बनवणार आहे, तुला कोणीतरी निर्माण करणार आहे. आणि तो निर्माण करताच आम्हाला दया करणार आहे. आमेन. तो निर्माण करताच आमच्यावर काय करणार आहे? दया करणार आहे. म्हणून बायबल सांगतं की तो म्हणतो की तुम्ही माझ्या जवळ या म्हणजे मी तुमच्यावर दया करेन. या कुष्ठरोग्याला जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिलं, जेव्हा ह्या कुष्ठरोग्याने हाक मारली, जेव्हा ते प्रभू येशूकडे आले, त्यांचं जीवनच बदललं. आपण वाचणार आहोत, वचनातून पाहणार लूक शुभवर्तमान 17 अध्याय आणि 11 वचन. आणि असे झाले की ते यरूशलेमेकडे जात असता तो शोम्रोन गालिल यांच्यामधून जात होता. आणि तो एका गावात जात असता 10 कुष्ठरोगी मनुष्य त्याला भेटले. किती कुष्ठरोगी भेटले? 10. आणि ते दूर उभे राहिले. कुठे उभे राहिले? दूर. आणि ते मोठ्याने म्हणाले, हे गुरु येशू आमच्यावर दया कर. ते काय म्हटले? आमच्यावर दया कर. आमच्यावर दया कर. जेव्हा आम्ही उद्यापासून येशूकडे येतो ना, दया पावल्याशिवाय राहणार नाही. आमेन. कारण त्याने वचन दिलंय, तुम्ही माझ्या जवळ या, मी तुमच्यावर दया करेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगामध्ये दया नाहीये, जगामध्ये प्रेम नाहीये. येस. जग स्वार्थी आहे. लेकरू सुद्धा आपल्या आईजवळ काहीतरी मिळेल म्हणून त्या आशेने त्याच्याजवळ राहत असतो, कारण त्याच्यावर प्रेम करत असतो. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही काहीच उपयोगाचे होणार नाही ना, त्या दिवशी तुमच्यावर कोणीच प्रेम करणार नाही. येस. तुम्ही एक घरामध्ये उपयोगाची वस्तू नाही, दुरुपयोगाची किंवा जे काहीच उपयोगाचं राहत नाही अशी वस्तू आहे. लक्षपूर्वक आहे. जोपर्यंत आम्हाला किंवा आमची गरज लोकांना आहे, आमच्या लोकांना, आमच्या लेकरांना किंवा आमच्या नातेवाईकांना, तोपर्यंतच आमच्यावर दया होईल किंवा तोपर्यंतच आमच्यावर प्रेम करते. नाही तर लक्षपूर्वक ऐका, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, असा एक देव आहे, तो नेहमी आमच्यावर दया करतो, नेहमी आमच्यावर प्रेम करतो. आम्हाला त्याची गरज आहे, त्याला आमची नाही. प्रेज द लॉर्ड. त्याला आमची नाही. बायबल सांगतं की बायबलमध्ये दिलंय की त्याने ते म्हटले, हे प्रभू येशू आमच्यावर काय कर? दया कर. आणि त्यांना पाहून तो त्यांना म्हणाला, तुम्ही जाऊन आपणास याचकाला दाखवा. आणि असे झाले की ते जात असता निर्मल केले गेले. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा, बायबल सांगतं की येशूने त्यांना सांगितलं, जा तुम्ही याचकांना दाखवा. कारण मंदिरामध्ये याजक असायचे. कोण असायचे? याजक. जर एखादा कुष्ठरोगी बरा झाला, तो शुद्ध झाला, तर त्यांनी त्या याचकाला दाखवायचं, मी आता बरा झालोय, मला चेक कर, मी आता नगरामध्ये राहू शकतो, माझ्या कुटुंबात मी राहू शकतो, मी आता मंदिरात येऊ शकतो, माझं शुद्धतेचं हे अर्पण घे. लक्षपूर्वक ऐका, माझं हे शुद्धतेचं अर्पण घे, आता मी पूर्ण बरा झालो. मग याचकाने त्याची पूर्ण तपासणी करायची, अंगातले कपडे काढायचे, एक एक चट्टा त्याचा बघायचा, आणि मग याचकाने ते प्रमाणित करायचं का आता हा नगरामध्ये राहू शकतो, त्याच्या लोकांमध्ये राहू शकतो. आता हे कुष्ठरोग, 10 लोक कुष्ठरोगी, हे बरे पण नव्हते झाले. येशू त्यांना काय म्हटला? जा याचकांना दाखवा, जा याचकांना दाखवा. आणि
येशूची जर वाणी आहे ना, देवाचा जर शब्द आहे ना, जा कुष्ठरोग्यांना दाखवा, याचकाला दाखवा. तर बायबलमध्ये दिले की ते कुठे बरे झाले? जाता जाता निर्मळ झाले. प्रेज लॉर्ड. ते जात असताच निर्मळ केले गेले. इतक्या विश्वासाने ते गेले, इतक्या विश्वासाने ते गेले. आज आम्हाला परिस्थितीकडे पाहायचं नाही, आमच्या जीवनात काय चाललंय त्याकडे पाहायचं नाही, त्या देवाकडे पाहायचं. आमेन. तो म्हटला ना, मी तुला आशीर्वाद देईनच देईन, आमेन. आमेन. मी तुला वाढवीनच वाढवीन, आमेन. मी तुझे आजार बरे करीनच करीन, आमेन. मी तुझ्यावर दया करीनच करीन. Yes. परिस्थितीकडे नका पाहू. यांनी आपल्या कुष्ठरोगाकडे पाहिले नाही, यांनी आपल्या आजाराकडे पाहिलं नाही, यांनी येशूच्या शब्दाकडे पाहिलं. जा याचकांना दाखवा तुम्ही बरे झालेले आहात, जा तुमची परिस्थिती पूर्ण बदललेली आहे, आमेन. जा तुमचं जीवन पूर्ण बदललेलं आहे, Yes. आमेन. जा तुम्हाला देवाने पूर्ण आरोग्य दिलेलं आहे, जा तुमच्या चिंता मी दूर केलेल्या आहे. धन्यवाद प्रभू. Praise the Lord. हालेलुया. एकच म्हणा प्रभू धन्यवाद. धन्यवाद. आणि बायबल सांगतात जाता जाता किती विश्वासाने ते गेले आणि जाता जाता ते निर्मळ केले गेले. आमेन. आपल्या परिस्थितीकडे पाहू नका, प्रभूच्या शब्दाकडे पाहायला शिका. तो म्हणतो माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विपुल तुम्हाला क्षमा करेन, मी तुमच्यावर दया करेन. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की पुढच्या वचनात काय, पण एक लक्षात ठेवा, पुढचं वचन, आणि त्यांच्यातील एक जर आपण बरेच झालो आहोत असे पाहू मोठ्याने देवाचा गौरव करीत माघारी आला. हालेलुया. एकच जर माघारी आला. किती लोक बरे झाले होते? 10. मोठ्याने. तो याचकाकडे नाही गेला, तो म्हणतो मला याचकाकडे जायची गरज नाही, मला येशूकडे जायचंय. आमेन. कारण त्याने मला बरं केलंय. तुम्ही कुठे जाता? ख्रिस्ला हालेलुया. बायबलमध्ये दिलेलं आहे की तो मोठ्याने देवाचा गौरव करत प्रभू येशू जवळ आला. आज कित्येक लोक आरोग्य मिळवतात, चमत्कार मिळवतात, प्रार्थनेचं उत्तर मिळवतात, पण ते जगात जातात. बरे होण्यापुरतच बरेचसे लोक जगामध्ये येतात, बरं होण्यासाठी बरेचसे लोक जगात येतात, किंवा त्यांना प्रार्थनेचं उत्तर मिळवण्यासाठीच लोक जगामध्ये येतात. पण आज आपल्याला एक गोष्ट शिकायचंय, प्रभू येशूकडे यायचंय आपल्याला. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोपर्यंत त्याला शोधा, तो जवळ असताच त्याला हाक मारा. दुर्जन आपल्या कल्पना सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो, तो देवा जवळ येवो, म्हणजे त्याला विपुल क्षमा करेल, तो त्याच्यावर दया करेल. हालेलुया. आम्हाला देवाच्या जवळ यायचं आहे. Praise the Lord. आणि म्हणून बायबलमध्ये दिले की पुढे प्रभू काय म्हटला, 16 वचन, आणि तो त्याचे उपकार मानित त्याच्या पायाजवळ उघडा पडला. तो तर शंभरोनी होता. तेव्हा येशूने उत्तर देऊन म्हटले, 10 जण निर्मळ केले गेले नाहीत काय? 9 जण कुठे आहेत? तर या परक्या वाचून देवाला गौरव द्यायला परत आलेले असे कोणी आढळले नाही काय? मग त्याने त्याला म्हटले, उठून जा, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे. आमेन. तो उघडा पडला, देवाचा गौरव करत राहिला. पण प्रभू म्हटला, शंभरोनी म्हणजे एकदम खालच्या जातीचे लोक होते, आणि यहुदी लोक म्हणजे मोठे लोक. आज आपल्या देशामध्ये ब्राह्मण लोक म्हणजे खूप उंच जातीचे लोक असं समजते ना, तसं शंभरोनी खालच्या जातीचा होता एकदम. इस्रायलमध्ये असं समजलं जात होतं. पण हा शंभरोनी जो यहुदी नव्हता, तो येशूकडे येतो, येशूच्या पाया पडतो, प्रभूचं गौरव करतो. आणि प्रभू म्हटला की तू एकटाच आलास, 9 जण कुठे गेले? 9 जण कुठे गेले? शेवटच्या दिवसांमध्ये प्रभू येशू येण्याच्या वेळेस असं होणार आहे. प्रत्येक लोक प्रभूच्या जवळ असणार नाही. बायबलमध्ये दिले की एक घेतले जातील, एक ठेवलं जाईल. शेवटच्या दिवसांमध्ये असं होत चाललंय, मनुष्य देवाविषयी कठीण होत चाललाय. मनुष्य देवाजवळ येण्यापेक्षा तो जगामध्ये अजून गुरफटत चाललाय. रोज काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं, काय चिंता, या सगळ्या चिंतेने तो पूर्णपणे व्यस्त झालेला आहे. आज त्याला असं वाटतं
की देवाच्या जवळ जाण्यापेक्षा माझं दुसरं एक काम होईल, काहीतरी काम किंवा करेल. त्याला इतका तो बिझी ठेवतोय की देवाची आठवण पण होत नाही. सकाळी सकाळी मला प्रभूने एक असं वचन दाखवलं, लोटाच्या बायकोची आठवण करा. लोटाची बायको आहे ती मागे पाहत होती, पाहिलं तिने. आज प्रभूने जर आम्हाला निवडले तर प्रभूकडे पहा, मागे पाहू नका. देवाचा गौरव करा. हे लोक पूर्ण 9 लोक गेले, गायब झाले, पण हा एकटाच येशूच्या जवळ आला आणि येशूला म्हटला, प्रभू धन्यवाद. उघडा पडू म्हटला, देवाचा गौरव करत नमन केलं की प्रभू तू मला बरं केले. आणि बायबल सांगतं प्रभू म्हटला की तुझ्या विश्वासाने तुला तारलं आहे, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, उठून जा. लक्षपूर्वक ऐका, त्याचा विश्वास तारण्यासाठी होता. त्याला आरोग्य मिळालं, पण प्रभूची इच्छा होती की त्याला त्याचं तारण व्हावं. काय व्हावं? तारण व्हावं, म्हणजे त्याला देवाचं राज्य मिळावं. परमेश्वरच्या राज्यामध्ये जे सार्वकालिक जीवन आमच्यासाठी ठेवले ते मिळावं. काही लोक आरोग्य घेऊन जातात, त्यांना सार्वकालिक जीवनाविषयी काही घेणं देणं नाही. पण आज जर तुम्ही ऐकत असाल तर एक लक्षात ठेवा, मला आरोग्य यासाठी मिळालंय कारण मी देवाला ओळखावं आणि मी ओळखून देवाचं सार्वकालिकाचं जीवन प्राप्त करावं. बायबलमध्ये दिलेलं आहे की परमेश्वराने सर्वांना यासाठी निवडलंय कारण की आम्हाला देवाचं सार्वकालिकाचं जीवन मिळावं. म्हणजे आम्ही या जगामध्ये 70, 80, 90 वर्षच नाही जगावं, सार्वकालिकासाठी. आणि ते सार्वकालिकाचं जीवन आम्ही मिळवावं आणि ते मिळवण्यासाठी आम्ही देवाजवळ यावं. आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये असावं, आम्ही देवाला शोधावं, आम्ही देवाला उंच करावं. आणि ते करता 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 अनेक अशा गोष्टी आमच्या जीवनात होतील, आमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडतील. कधी कधी आम्हाला देवाच्या जवळ यायला सुद्धा कंटाळा येईल. सार्वकालिक जीवन घट्ट धरून ठेव. विश्वासासंबंधीचं युद्ध कर आणि सार्वकालिकाचं जीवन घट्ट धरून ठेव. युद्ध करायचे आम्हाला सार्वकालिक जीवनाविषयी घट्ट धरून ठेवायचं आहे. एक कधीच विसरायचं नाही की आम्हाला सार्वकालिक जीवनासाठी देवाने निवडले. काल मी एक ठिकाणी गेले, एक मुलगी तिथं होती, आजारी होती. मी तिला म्हटलं प्रार्थना करू का तुझ्यासाठी? ती स्पष्ट म्हटली नाही, प्रार्थना जर केली तर आम्हाला सगळं याच्यामध्येच यावं लागेल आणि आम्हाला याच्यामध्ये नाही यायचं. मग ती त्याच्यानंतर अजून सांगायला लागली, ज्या वेळेस माझे मामा प्रार्थनेमध्ये आले, खूप आजार होता त्यांना, कोणता होता तिने सांगितलं नाही, त्यांना आजार होता आणि आजार असताना त्यांना सांगितलं की तुम्ही प्रार्थनेच्या द्वारे बरे व्हाल. आणि त्याच्यानंतर ते जायला लागले, बरे झाले, पण काही दिवसांनी ते गेले. त्याच्यामुळे आता आमचा विश्वास नाही, आम्ही विश्वास नाही करू शकत. आज मनुष्य फक्त हे जीवन आम्हाला किती चांगलं मिळेल, हे जीवन आम्ही किती चांगल्या पद्धतीने जगू, आरोग्याने भरलेलं, सर्व आशीर्वादित, सर्व मनासारखं, या फक्त ह्या जीवनाविषयी विचार करतो, पण त्या सार्वकालिक जीवनाविषयी नाही. मला तुला एकच सांगायचं होतं की देवाचं वचन सांगतं की अज्ञानामुळे माझ्या लोकांचा नाश झाला. तो देवाकडे फक्त आरोग्यासाठी आला होता, सार्वकालिक जीवनासाठी नाही आला. जर तो सार्वकालिक जीवनासाठी आला असता त्याला जीवन पण मिळालं असतं, त्याला आरोग्य पण मिळालं असतं आणि त्याला दीर्घ आयुष्य पण मिळालं असतं. बायबल सांगतं, नीतिसूत्र 3रा अध्याय, माझ्या मुला माझी वचन तुझ्या हृदयात ठेव, माझं नियम तुझ्या हृदयात ठेव, त्यापासून तुला चांगलं दीर्घ आयुष्य, वैभवी आणि शांती मिळेल. काय ठेवायचं आहे? देवाचं वचन आमच्या हृदयात ठेवायचं आहे. काय ठेवायचं आहे? देवाचं वचन. नीतिसूत्र 3रा अध्याय, काढलं वचन, पहिलं वचन वाचा. माझ्या मुला, माझा नियम विसरू नको, पण तुझे हृदय माझ्या आज्ञा सांभाळून ठेव, कारण त्याकडून दीर्घ आयुष्य व वयोवृद्धी आणि शांती तुला प्राप्त होतील. माझं वचन तू कुठे ठेव?
विसरू नको, कारण त्याच्यापासून तुला काय मिळणार आहे? दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी आणि शांती. आम्हाला वचनात दिलेलं आहे तुला दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी आणि शांती मिळेल. पण आज आम्हाला फक्त आरोग्यच पाहिजे असं. देवाचं सार्वकालिकाचं जीवन बघू. म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की देवाला तुम्हाला आरोग्य द्यायचं आहे, पण त्या अगोदर सगळ्यात महत्वाचं सार्वकालिकाचं जीवन पण द्यायचं आहे. आमेन. सार्वकालिकाचं जीवन पण द्यायचं आहे. ते जीवन जिथं त्रास नाही, आजार नाही, दुःख नाही, अश्रू नाही, कष्ट नाही, अशा प्रकारचं जीवन. तुम्हाला माहित आहे लाजर आणि धनवान गोष्ट माहिती? धनवान जेव्हा मेला अधोलोकात गेला, लाजर जेव्हा मेला तो अब्रामाच्या कुशीजवळ गेला, सुखलोकात गेला. आणि अब्राम लाजरला पाहतोय. त्या लाजरला, जो लाजर कोण होता माहितीये? धनवानाच्या दारासमोर टाकलेला एक भिकारी. कोण होता? एक भिकारी होता. एक भिकारी होता. आणि त्याला इतक्या जखमा होत्या, इतके त्याला त्रास होते. हा त्याचा उष्ट काहीतरी पडलेलं असेल, खाणं पिणं जे उरलं सुटलेलं त्याच्या जवळ आणून टाकत होते. पण धनवान पण पेला आणि लाजर पण पेला. पण हा लाजर कुठे गेला? सुखलोकात. हा धनवान कुठे गेला? अधोलोकामध्ये. आणि हा धनवान तिथून म्हणतोय, लाजर माझा जीव इकडं खूप कासावीस झालाय, खूप तळमळत आहे, मला तहान लागली. आणि तो अब्रामाला म्हणत आहे, ह्या बाप्पा त्या लाजरला पाठव, कमीत कमी आपलं बोट घुसकाळून माझ्या जिभेवर एक पाण्याचा थेंब तरी टाकेल. म्हणजे तिथे सुद्धा त्या अधोलोकामध्ये सुद्धा आम्हाला तहान लागते, आम्हाला भूक लागते, आम्हाला वेदना जाणवतात, आम्हाला त्रास जाणवतात. त्या वेदनेत आपण जाऊ नये म्हणून त्या प्रभूने आम्हाला तार दिला आहे. Yes, amen. सार्वकालिकाचं जीवन दिलेलं Hallelujah. आहे. Praise the Lord. पण बायबल सांगतं की त्या स्टोरी नंतर तो काय म्हटला माहितीये का? तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये, आमच्यामध्ये एक दरी आहे. अब्राम त्याच्याशी बोलतोय, त्या धनवानाशी. तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये अशी दरी आहे, आम्ही तिकडे जाऊ शकत नाही आणि तुम्ही पण इकडे येऊ शकत नाही. येऊ शकत नाही. तेव्हा तो काय म्हटला माहितीये? मी इथे आलोय खरं, पण माझ्या नातेवाईकांकडे त्या लाजरला पाठवलं. माझ्या नातेवाईकांनी तर इथे येऊ नये. तो म्हटला, तो अब्राम म्हटला, जर त्याने त्यांच्याकडे मोशेसारखे संदेश आहेत, देवाचे सेवक आहेत, त्यांचं त्याने ऐकावं. तो म्हणतो मी लाजरला पाठवला, तो मेल्यातून गेल्यानंतर त्याचं तरी ऐकतील. पण तो अब्राम म्हटला, जर संदेश त्यांचे ऐकणार नाही तर मेलेलं तर कोणी जिवंत झालं तरी त्याचा पण ते ऐकणार नाही. लक्षपूर्वक ऐका. अधोलोक सुखलोक कधी विसरू नका. प्रभू येशूने आम्हाला आरोग्य दिलंय, जीवन दिलंय, आम्हाला निवडलंय, आमच्यावर प्रेम केलंय, आम्हाला जवळ घेतलंय सार्वकालिक जीवनासाठी. आमेन, आमेन. रोज म्हणा प्रभू धन्यवाद त्या सार्वकालिक जीवनासाठी. मी इथे काही दिवस आहे, काही क्षण आहे, काही वर्षासाठी आहे, पण माझ्यासाठी तुझ्याकडे उत्तम संकल्प आहे. Yes, amen. सार्वकालिकाचं जीवन आहे. Amen. मी लाजर सारखा सुखलोकात असणार आहे. Amen. आणि सुखलोक मिळावं म्हणून या ठिकाणामध्ये प्रभूच्या जवळ राहा, आमेन. देवाच्या उपस्थितीमध्ये राहा, आमेन. प्रार्थनेत राहा. Praise the Lord. आज विचार करा, आपल्याला हे घर बांधायचं असेल तर किती दिवस जावं लागतं त्या घरात राहण्यासाठी? एका दिवसात घर तयार होतं का? नाही. Praise the Lord. हालेलुया. आपल्या आयुष्यामध्ये जे दिवस आपण प्रभूमध्ये घालवतो, आमच्यासाठी स्वर्गात घर तयार होत आहे. आमेन. जसं आम्ही जगणार, जसं आम्ही वागणार, तसं आमच्यासाठी घर असणार. Yes. लक्षपूर्वक आहे. प्रभू म्हणतो, मी तुमच्यासाठी घर तयार करायला जात आहे आणि मी जेव्हा पुन्हा येईल तुम्हाला घेऊन जाईल. Praise the Lord. आणि जिथं मी आहे तिथं तुम्ही पण असाल. राहाल. जितके तुम्ही प्रभूमध्ये राहाल तितकं तुमचं घर स्ट्रॉंग होणार आहे, आमेन. मजबूत होणार आहे. Yes. मग आता तुम्ही ठरवा, बंगल्यात राहायचं का झोपडीत राहायचं. Praise the Lord. डोळे बंद करूया. धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. प्रभू आम्ही तुझ्या जवळ आलेलो आहोत. तू म्हटलं की परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे,
तोपर्यंत तुम्ही जवळ या, तोपर्यंत धावा करा. दुष्ट आपल्या कल्पनांचा त्याग करून, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करून दुष्ट आपले मार्ग सोडून टाका. तो देवाजवळ येऊ म्हणजे देव त्याला विपुल क्षमा करेल, तो देव त्याच्यावर दया करेल. कुष्ठरोगी प्रभू, एकच कुष्ठरोगी तिला जवळ आला, पण प्रभू तुझा तो गौरव करत राहिला. आणि प्रभू तू त्याला म्हटला की जा, तुझ्या विश्वासाने तिला तारलं आहे. त्याचा विश्वास होता की एक तारणारा आहे, त्याच्याजवळ सार्वकालिकाचं जीवन आहे, त्याच्याजवळ माझे आजार बरे होत आहे, त्याच्याजवळ मला कृपा आहे, त्याच्याजवळ मला शांती आहे. प्रभू आज तुझ्या लेकरांना तू पाहिलेलं आहे की ते इथे आले, तुझ्या पायाजवळ ते बसले, तुझी दृष्टी तुझ्या मस्तिष्कातून तुझ्या लेकरांवर आहे. प्रभू आज तुझ्या लेकरांना आशीर्वाद दे, आज तुझ्या लेकरांचे बंधन तोड देवा, आज तुझ्या लेकरांना सर्व श्रमातून मोकळीकता दे. प्रभू सर्व निराशा त्याच्या जीवनातून निघून जाऊ, सर्व निराशा त्याच्या जीवनातून निघून जाऊ. जे आजारी आहेत ते बरे केले जाऊ, जे चिंतेमध्ये आहेत हर एक प्रकारच्या चिंता दूर कर. तुझ्या लेकरांना तुझ्या जवळ घे, तुझ्या लेकरांना आरोग्य दे, तुझ्या लेकरांना तू बरं कर, तुझ्या लेकरांचं जीवन आशीर्वाद. धन्यवाद, आम्हाला तुझ्या जवळ राहण्यासाठी कृपा करू, आम्हाला तुझं गौरव करण्यासाठी कृपा करू. जे आजारी आहेत, जे दुःखराईत आहेत, जे चिंतेमध्ये आहेत, जे आत्महत्या करण्याचा विचार करत आहेत, ज्यांना असं वाटत नाही की मला जगून उपयोग नाहीये, मला जगण्याचा काही अर्थ नाही, त्यांना तू स्पर्श कर, त्यांना तू तुझी भेट घे, त्यांना तुझा स्पर्श होऊ दे. त्यांना वाढ की मी तुझ्या जवळ आहे, त्यांना प्रभू परमेश्वर सर्व चिंतेतून बाहेर काढा, त्यांना मोकळीकता दे. तुझ्या लेकरांच्या जीवनाच्या विरोधात हर एक सैतानाच्या युक्ती आणि योजना प्रभू येशूच्या नावात आम्ही बांध तोडतो आणि नाश करतो. तुझ्या लेकरांसाठी तुझं जीवन स्वीकार, मोकळीकता स्वीकार, तुझा आशीर्वाद स्वीकार. येशूच्या नावात प्रार्थना करतो, आमेन. बोले येशू मसीह